आंबेगाव तालुक्यातील म्हाळुंगे पडवळ या ठिकाणी हुतात्मा बाबू गेनू देशभक्त अण्णासाहेब आवटे यांच्या स्मारकाजवळ 8 डिसेंबर रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आलेलं आहे। भीमाशंकर सहकारी साखर कारखाना ऊस उत्पादक शेतकरी यांच्या विविध मागण्यांसाठी 22 नोव्हेंबर पासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंबेगाव तालुका अध्यक्ष प्रभाकर बांगर आणि कार्यकर्ते यांनी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यासमोर बेमुदत उपोषण आणि धरणे आंदोलन केलं होतं। त्यानंतर पोलिसांनी प्रभाकर बांगर यांची प्रकृती खालावली असल्याचं सांगत त्यांना दवाखान्यामध्ये दाखल केलं। ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं होतं, परंतु यावर समाधानकारक तोडगा न निघाल्यामुळे बांगर यांनी उपोषण सुरूच ठेवलं होतं। त्यानंतर आठवडा उलटून गेला तरी कोणताही तोडगा निघाला नाहीये। यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं पुन्हा एकदा म्हाळुंगे पडवळ या ठिकाणी एका दिवसाचं लाक्षणिक उपोषण करण्यात आलंय। यावेळेस बोलताना प्रभाकर बांगर म्हणालेत की भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ आमच्या मागण्यांच्या संदर्भात निर्णय घेऊ शकत नाहीये। या संदर्भातील निर्णय कारखान्याचे मुख्य प्रवर्तक राज्याचे गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील हेच घेऊ शकतात। त्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांच्या संदर्भामध्ये आंदोलनकर्त्यांशी चर्चा करावी आणि सकारात्मक मार्ग काढावा। या मागणीसाठी पुन्हा एकदा हुतात्मा बाबू गेनू आणि देशभक्त अण्णासाहेब आवटे यांच्या पवित्र भूमीमध्ये हे उपोषण करण्यात येत आहे। जोपर्यंत ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत वेगवेगळ्या मार्गाने आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचं प्रभाकर बांगर यांनी सांगितलं। यावेळेस या आंदोलनामध्ये प्रकाश कोळेकर, वनाजी बांगर, सुहास सईद, त्याचबरोबर बाबाजी चासकर, प्रवीण पडवळ आदी जण सहभागी झाले होते। आज म्हाळुंगे पडवळ या ठिकाणी जी पवित्र भूमी आहे, हुतात्मा बाबू गेनू यांची पवित्र भूमी आहे आणि आंबेगाव तालुक्याचे पहिले आमदार देशभक्त अण्णासाहेब आवटे यांची ही भूमी आहे आणि त्या हुतात्मा बाबू गेनूंच्या आणि देशभक्त अण्णासाहेब आवटेंच्या स्मारकाजवळ आज सकाळपासून एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण करण्यासाठी मी या ठिकाणी बसलेलो आहे। त्याचं कारण असं आहे, मागच्या महिन्यामध्ये 22 नोव्हेंबरला भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यासमोर मी आमरण उपोषण त्या ठिकाणी केलं होतं। माझ्याबरोबर माझ्या कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलनसुद्धा त्या ठिकाणी केलं होतं आणि आमची मागणी अशी होती की भीमाशंकर कारखान्याने एक रकमी FRP द्यावी आणि गेल्या वर्षीचा अंतिम हप्ता शेतकऱ्यांना द्यावा। एक रकमी FRP भीमाशंकर कारखान्याने जाहीर केली, परंतु ती FRPसुद्धा गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये कमी आहे। त्याच्यावरसुद्धा शेतकरी नाराज आहे। आमच्या संघटनेची मागणी अशी आहे की यावर्षी साखरेचे रेट वाढलेले आहेत आणि साखरेचे दर वाढल्यामुळं FRP अधिक 300 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करावेत, कारण RSFचा रेव्हेन्यू शेअरिंगचा फॉर्म्युला आपण स्वीकारलेला आहे। त्यामुळं 31 रुपयापेक्षा जास्त दराने विकल्या जाणाऱ्या साखरेचा नफ्याची रक्कम ही शेतकऱ्यांना चालू वर्षीसुद्धा FRP अधिक 300 रुपयाच्या मागणीप्रमाणे आम्हाला मिळाली पाहिजे, ही आमची त्या ठिकाणी मागणी आहे। आणि या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत। गेल्या वर्षीचा 3,47,000 मेट्रिक टन जी साखर शिल्लक आहे, त्या साखरेवरती जो काही नफा होणार आहे ती नफ्याची रक्कम अंतिम हप्त्याच्या स्वरूपामध्ये शेतकऱ्यांना मिळावी, या मागणीसाठी मी या ठिकाणी बसलेलो आहे। आणि कारखान्याचं संचालक मंडळ याच्यावरती निर्णय घेऊ शकत नाही हे मला माहिती आहे, कारण भीमाशंकर कारखान्याबाबत निर्णय घेण्याची क्षमता ही फक्त राज्याचे गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील साहेब यांच्यामध्येच आहे। 2017-18ला देखील मी असा आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर त्यावेळेला अर्धा पाऊण तास वळसे पाटील साहेबांशी माझी चर्चा झाली आणि त्यावेळेला सुद्धा 100 रुपयाचा हप्ता त्यांनी आमच्या आंदोलनाच्या दणक्यामुळे त्या ठिकाणी दिला होता आणि 7 कोटी जवळपास 33 लाख रुपये 7 कोटी 33 लाख रुपये शेतकऱ्यांना त्यावेळेला मिळाले होते। त्यामुळं आत्ताही माझी अपेक्षा अशी आहे की वळसे पाटील साहेबांनी आमच्याशी चर्चा करावी आणि त्यांच्याबरोबर चर्चेतूनच हा मार्ग निघू शकतो, कारण संचालक मंडळ निर्णय घेऊ शकत नाही हे मला माहिती आहे। म्हणून या लोकांशी चर्चा करण्यामध्ये अर्थ नाही। त्यांनी सुद्धा आंदोलन करणार आहे, त्यांना सुद्धा आम्ही सोडणार नाही। आता हे आंदोलन तुम्ही आता लाक्षणिक एक दिवसासाठी केलेले, पण जर तुमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर परत आंदोलन करणार आहे का? नाही, जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाही आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आमची लढाई ही सुरूच राहणार आहे वेगवेगळ्या मार्गाने। आजही आम्ही गांधीजींच्याच मार्गानं, शांततेच्याच मार्गाने हे आंदोलन करतोय। आमची हात जोडून विनंती आहे की हे माझं वैयक्तिक स्वतःचं काही नाही आहे। ज्या शेतकऱ्यांनी आपल्याला भरभरून असं योगदान दिलं आहे, भीमाशंकर हा सहकारी साखर कारखाना आहे, याच्यातून होणारा जो नफा आहे तो नफा शेतकऱ्यांना मिळावा ही माझी माफक अपेक्षा आहे आणि त्याच्यावर सकारात्मक चर्चा करून वळसे पाटील साहेबांनी तोडगा काढावा हीच माझी अपेक्षा। सरकारी अधिकारी वगैरे कोण आलं होतं तुम्हाला वाटतं?
सरकारी अधिकारी काही आलेले नाही आमच्याकडं. पोलीस वगैरे काही? पोलीस आले होते, पोलिसांना पत्र देऊनच आम्ही हे आंदोलन या ठिकाणी करतोय. तुम्ही अखेरचं काय सांगणार आहे शासनाला? आमचं म्हणणं असंच आहे की अखेरचं म्हणजे आमची भूमिका अशी आहे की जो ऊस उत्पादक शेतकरी काबाड कष्ट करतोय, गेले 17 महिन्यापासून ऊस सांभाळतोय, त्या शेतकऱ्याला त्याच्या घामाचं दाम त्या ठिकाणी मिळालं पाहिजे. आज आपल्याकडे अनेक गोष्टी आपल्यामध्ये जागृती होण्याची गरज आहे शेतकऱ्यांमध्ये, की कोल्हापूर सांगलीचे कारखाने हंगाम चालू व्हायच्या आधीच दर जाहीर करतात. आपले कारखाने महिना गेल्यानंतर मग उशिरानं दर जाहीर करतात. याचं कारण असे, आमचा शेतकरीसुद्धा त्या ठिकाणी निर्णय घेऊ शकतो कारखान्याला कुठल्या ऊस घालायचा नाही घालायचा. आता यावर्षीसुद्धा शेतकऱ्यांनी ही गोष्ट समजून घेतली पाहिजे. केंद्र सरकारने FRPमध्ये 50 रुपयांनी वाढ केलेली आहे. साखरेचे भाव 31 रुपयांनी फिक्स केलेले. केंद्र सरकारने 31 रुपयापेक्षा जर जादा साखरेचे दर वाढणार असतील तर त्याचा नफ्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे. दुसरी गोष्ट, इन्कम टॅक्सचा जो विषय होता की FRPपेक्षा जास्त पैसे दिले तर त्याच्यावरती कारखान्यांना इन्कम टॅक्स सरकारला द्यावा लागायचा. त्या संदर्भात सुद्धा केंद्र सरकारने भूमिका जाहीर केलेली आहे. आता यापुढे इन्कम टॅक्ससुद्धा कारखान्यांना लागणार नाही. आणि मग सगळ्या गोष्टी जर चांगल्या आहेत, साखरेचे भाव चांगले आहेत, केंद्र सरकारनं 50 रुपयाने FRPमध्ये वाढ केलेली आहे, इन्कम टॅक्सचा विषयसुद्धा संपलेला आहे, असं सगळं चांगलं असताना मग कारखानदार आपल्याकडं जादा भाव शेतकऱ्यांना का देत नाही? भीमाशंकर कारखानासुद्धा FRP दिली म्हणजे संपला विषय असं नाही. जर रेव्हेन्यू शेअरिंगचा फॉर्म्युला जर आपण स्वीकारलेला आहे, साखरेचे जर 31 रुपयाच्या पुढे भाव जर वाढत गेले तर त्या पटीमध्ये शेतकऱ्यांना मोबदला मिळाला पाहिजे. FRP दिली म्हणजे विषय संपत नाही. यावर्षीसुद्धा FRP अधिक 300 रुपये ही आमची मागणी आहे. यावर्षी तुम्ही वाढीव शेतकऱ्यांना काय देणार आहात? अंतिम हप्त्याचा विषय हा नंतरचा आहे, परंतु काही कारखाने बघा 3-3, 4-4 टप्प्यामध्ये शेतकऱ्यांना पैसे देतात. आपलं FRP दिली ना अंतिम हप्ता दिला तर दिला, नाही तर नाही दिला म्हणजे संपला विषय. एवढ्यावरती चालणार नाही. शेतकऱ्यांना त्याच्या घामाचं कष्टाचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे, हीच आमची माफक अपेक्षा आहे. आमचं वैयक्तिक कुणाशी काही भांडण नाही. शेतकऱ्याला त्याच्या घामाचं दाम मिळालं पाहिजे, एवढीच आमची प्रामाणिक भूमिका आहे. पुढच्या वर्षी एप्रिल महिन्यामध्ये बटाटा परिषद घ्यायचा शब्द आम्ही तिथल्या शेतकऱ्यांना दिला आणि तोही मोठा कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी घेतलेला आहे. प्रभाकर बांगर कधीही शांत बसलेला नाही. निवडणूक जवळ आली, आता काही लोकांना तसं वाटत असेल, परंतु प्रभाकर बांगर आणि आंदोलन हे समीकरण गेले अनेक वर्षापासून चालू आहे. मी एकही दिवस माझं सकाळचं उठल्यापासून तर झोपेपर्यंत सातत्यानं माझ्या घराकडं प्रपंचाकडे मी पाहत नाही. 15-15 दिवस, 14-14 दिवस मी घरी जात नाही. सगळ्या लोकांना माहिती आहे, पूर्ण वेळ लोकांसाठी मी काम करतो. निवडणुकीचं मला काही पडलेलं नाही. निवडणूक आणि लोकशाहीमध्ये आम्ही का भाग घेऊ नये? तो आमचा अधिकार आहे आणि त्यावेळेला जनतेला काय करायचं ते करेन. मी आजच हे सगळं करतोय अशातला भाग नाही. निवडणूक हा आमच्या दृष्टीने दुय्यम भाग आहे. राजकारण काय आमचा पोटा पाण्याचा धंदा नाही. शेतकरी आणि गोरगरिबांसाठी मी शपथ खाल्लेली, शेवटच्या श्वासापर्यंत मी लढणार आहे. माझा दुसरा एक प्रश्न असा आहे, विघ्न सहकारी कारखाना आहे, 2310 रुपये FRP भेटली आणि ते 2610 रुपये, तरी तुम्ही आंदोलन का करताय? असं मग तिकडे का आंदोलन करू शकत नाही तुम्ही? भीमाशंकर सहकारी साखर कारखाना मी मुळात आंबेगाव तालुक्यातला आहे आणि सगळ्यात जास्त ऊस हा भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला इथला जातो. विघ्नर कारखान्यालाही या ठिकाणाहून 3-3.5-4 लाख टन ऊस त्या ठिकाणी जातोय. विघ्नर कारखान्याच्या विरोधात सुद्धा आम्ही सातत्यानं भूमिका मांडत आलो आहे. असं नाही की बुवा आम्ही विघ्नरच्या बाबतीमध्ये बोलत नाही. गेल्या वर्षीसुद्धा विघ्नर कारखान्यांनी FRPचे तुकडे करून शेतकऱ्यांना पैसे दिलेले आहेत. FRPचा कायदा त्या ठिकाणी मोडण्याचं काम विघ्नर कारखान्यांनी पण केलेलं आहे आणि जी उशिरा दिलेली रक्कम आहे, आम्ही आता पाठीमागे जर आपण पाहिलं, आज माझा जो पाठीमागं बॅनर आहे त्याच्यावरती मी लिहिलेलं आहे की गेल्या वर्षी उशिरा दिलेल्या रकमेवरती FRPच्या कायद्याप्रमाणे 14 दिवसानंतर उशिरा दिलेल्या रकमेवरती 15% शेतकऱ्यांना व्याज दिलं पाहिजे, ही आमची मागणी आहे. त्या संदर्भामध्ये आम्ही साखर आयुक्तांना पण भेटणार आहोत आणि मी काल पण सांगितलंय की इथला विषय मिटल्यानंतर विघ्नर कारखान्याच्या पाठीमागे सुद्धा आम्ही लागणार आणि यावर्षीसुद्धा सत्यशील शेअरकर कारखान्याचे चेअरमन हे मनमानी त्या ठिकाणी करतायत आणि यावर्षीसुद्धा त्यांनी FRPचे तुकडे करायचं काम केलेलं, फक्त 2300 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केलेले आहेत. त्या संदर्भात सुद्धा साखर आयुक्तांकडे देखील आम्ही लेखी तक्रार करणार आहोत. साखर आयुक्त कार्यालयामध्ये सुद्धा आम्ही बसणार आहोत आणि वेळ पडली तर या आंबेगाव तालुक्यातील जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांनी वळसे पाटील साहेबांना सलग 35 वर्षे या तालुक्याचं नेतृत्व करण्याची संधी दिली आणि आज राज्याच्या गृहमंत्री पदापर्यंत ते पोचलेले आहेत आणि शेतकऱ्यांबरोबर माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी सुद्धा त्यांचं काम केलेलं आहे, त्यांना मतदान केलेलं आहे, त्यांचा प्रचार केलेला आहे. म्हणून माझी अपेक्षा अशी आहे की मी स्वतःसाठी काही मागायला या ठिकाणी बसलेलो नाही. त्यांनी आमच्याशी चर्चा करावी
आणि सकारात्मक चर्चा करून त्याच्यातून मार्ग काढावा आणि शेतकऱ्यांना त्या ठिकाणी दिलासा द्यावा. शेतकऱ्यांच्या ज्या न्याय मागण्या आम्ही त्या ठिकाणी मांडलेल्या आहेत. काही लोकांचं म्हणणं सर असं आहे की तुम्ही आता निवडणूक जवळ आली ना, जिल्हा परिषद पंचायत समिती, तुमचा TRP वाढण्यासाठी तुम्ही निवडून येण्यासाठी तुम्ही असे आंदोलन करतायत. प्रभाकर बांगरचा TRP कायमच वाढलेला असतो. TRP कधी कमी होत नाही. याचं कारण असं आहे की मी आपल्याला सांगतो, 8 दिवस किंवा 15 दिवस असे गेले नाहीत की प्रभाकर बांगरने आंदोलन केलं नाही. मी आपल्याला सांगतो, अगदी वळसे पाटील साहेबांचं निरगुडसर गाव असेल किंवा खालची शिंगवे असेल, पारगाव असेल, बाराडी असेल, त्या भागातल्या अनेक शेतकऱ्यांची कनेक्शन कट केली होती, डिप्या बंद केल्या होत्या. त्या संदर्भामध्ये मीच मोर्चा काढला होता महावितरणचे कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयावरती आणि त्या आमच्या मोर्चाच्या दणक्यानंतर त्या ठिकाणी सगळ्या शेतकऱ्यांची कनेक्शन पुन्हा जोडून दिली, त्या डिप्या चालू करून दिल्या. त्याच्यानंतर FRPचे तुकडे करण्याचं कारस्थान केंद्र सरकार आणि राज्य सरकारने आखलेलं असताना राजू शेट्टी साहेबांचा जो दौरा होता, त्या दौऱ्याचा उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये एकच सभा झाली, पिंपळगावला झाली. त्या ठिकाणी सुद्धा राजू शेट्टी साहेबांच्या कार्यक्रमाचं आयोजन मी केलं. त्या ठिकाणी मोठा कार्यक्रम घेतला आणि त्याचंच फलित आपल्याला या ठिकाणी दिसतंय की 1 रकमी FRP यावेळेला कारखानदारांना द्यायला आम्ही भाग पाडलं. त्याच्यानंतर सातगाव पाटणसारख्या ठिकाणी मी तर काय बटाटा उत्पादक शेतकरी नसताना सुद्धा सातगाव पाटणच्या जनतेवरती त्या ठिकाणी अन्याय होतो हे पाहिल्यानंतर त्याही ठिकाणी राजू शेट्टी साहेबांना लगेच 15 दिवसांनी त्या ठिकाणी बोलवून विघ्नर सहकारी साखर कारखान्याच्या संदर्भामध्ये मला पत्रकार प्रश्न विचारतात. माझी भूमिका तर स्पष्ट आहे. विघ्नर हा सगळ्यात जुना कारखाना आहे, पहिला कारखाना आहे. त्याचं कार्यक्षेत्र जुन्नर आंबेगाव आहे आणि इथून 3-4 लाख टन ऊस या विघ्नर कारखान्याला पण जातो. मान्य आहे, स्वाभिमानी शेतकरी संघटना सगळ्याच कारखान्याच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी आंदोलन करत असते. आम्ही कुठलाही दुजाभाव त्या ठिकाणी करत नाही. परंतु मला एक सांगायचं आहे, शेवटी मी एक कार्यकर्ता आहे. माझ्याबरोबरच्या कार्यकर्त्यांचं संख्याबळ ही लिमिटेड आहे. परंतु जुन्नर तालुक्यामध्ये जी राजकीय मंडळी आहे त्यामध्ये खासदार अमोल कोल्हे असतील, आमदार अतुल बेनके असतील किंवा माजी आमदार शरददादा सोनवणे असतील, आशाताई बुचके असतील, या लोकांनासुद्धा त्या तालुक्यातील शेतकऱ्यांनीच आमदार, खासदार आणि जिल्हा परिषद सदस्य केलेला आहे. मग त्या लोकांना माझा सवाल आहे की सत्यशील शेरकर जे विघ्नर कारखान्याचे चेअरमन आहेत, तुम्ही त्यांच्या विरोधामध्ये ते जर FRPचा कायदा मोडत असतील आणि टप्प्याटप्प्याने FRP देत असतील, अंतिम हप्ता शेतकऱ्यांना देत नाहीत आणि उशिरा दिलेल्या रकमेवरती व्याजसुद्धा शेतकऱ्यांना देत नाहीत, मग हे लोकप्रतिनिधी गप्प का? हे का बोलत नाहीत? केवळ मताचं राजकारण तुम्ही करता. त्या ठिकाणी सत्यशील शेरकर यांच्या ताब्यामध्ये कारखाना आहे आणि त्यांच्याकडे काहीतरी मताचं पॉकेट आहे म्हणून तुम्ही जर गप्प बसत असाल तर शेतकऱ्यांनी सुद्धा या लोकांचा विचार करणं गरजेचं आहे. हे केवळ तुमच्या मताचं राजकारण करतात, पण ज्या वेळेला शेतकऱ्यावरती अशा पद्धतीनं विघ्नर कारखान्याकडनं अन्याय होतोय, तिथं शेतकऱ्यांची पिळवणूक होते, लुबाडणूक होते, अशा वेळेला हे लोकप्रतिनिधी का बोलत नाही हा सुद्धा माझा त्या ठिकाणी सवाल आहे. प्रभाकर बांगर तर लढायला तयारच आहे, तो लढणारच आहे, परंतु तुम्ही गप्प काय हा सवाल माझा तिथल्या लोकप्रतिनिधींना आणि नेत्यांना आहे. त्यांनी सुद्धा याच्या संदर्भामध्ये बोललं पाहिजे आणि तिथल्या शेतकऱ्यांनी सुद्धा या लोकप्रतिनिधींना जाब विचारला पाहिजे. तुम्ही काय त्या कारखान्यात सुद्धा आंदोलन करणार? माझी तयारी आहे. मी तर आत्ताच सांगितलंय की भीमाशंकरचा विषय मार्गी लागला की विघ्नरच्या मागं आम्ही लागणारच आहोत. त्यांना सुद्धा आम्ही सोडणार नाही. त्या ठिकाणी सुद्धा आम्ही आंदोलन करणार आहोत. त्या ठिकाणी आंदोलन करून सुद्धा ती लढाई लढणार आहोत आणि साखर आयुक्त कार्यालयामध्ये सुद्धा आम्ही त्या ठिकाणी लढणार आहोत. वेळप्रसंगी कायदेशीर लढाई लढायची वेळ जरी आमच्यावर आली, मी वेळ पडली तर कोर्टामध्ये सुद्धा जायची माझी तयारी. आणि त्यावेळेला समजा माझी आर्थिक परिस्थिती नाही आहे, मी लोकवर्गणी काढील किंवा माझ्या स्वतःच्या पैशाने सुद्धा मी कोर्टामध्ये जाऊन, परंतु शेतकऱ्यांना न्याय दिल्याशिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वस्थ बसणार नाही. न्यूज रिपोर्टर दत्ता नेटके, आज 24 तास, म्हाळुंगे पडवळ. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.